हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रियंका म्हणजेच नक्षीशाही तुम्हा सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज सुट्टी होती त्याच्यामुळं आता क्लिनिंग वगैरे हळूहळू सर्व काम करत होते. तर घरात झाडू मारून झाला होता. आता पोछा मारत होते. नक्ष नव्हता, खेळायला गेला होता बाहेर. त्याच्यामुळे म्हटलं पटकनी पोछा मारून घ्यावं, कारण तो असेल तर तो मध्ये मध्ये करतो आणि परत डोक्यावर पडलं की लागतो, म्हणून रडतो पण. तर तेच आज पोछा वगैरे मारून घेण्याचं काम चाललं होतं माझं. एक 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 करून कामं दिवसभराची आवरायची होती. आज कपडे पण प्रेस करायचे होते खूप सारे. त्याच्यामुळं म्हटलं की काम पटकनी जर आवरलं घरातलं रोजचं, तर कपडे प्रेस करायला पण भरपूर वेळ मिळेल आणि थोडा आराम पण होईल. तर त्यामुळेच माझी अशी लगबग चालली होती की पटपट पटपट कामं वगैरे उरकावी आणि भाजी वगैरे आणून पण ठेवायची आणि ती निवडून पण ठेवायची आहे. म्हणजे दररोज सकाळ उशीर होत नाही टिफिन वगैरे बनवायला. तर असं सगळ्याच गृहिणी बहुतेक तरी ॲडजस्ट करत असतील, ज्या वर्किंग वुमन असतील त्या, की 8 दिवसाचं काम रविवारी जितकं करता येईल तितकं करून ठेवतात. म्हणजे रोज त्यांना तर कंटाळा वगैरे येत नाही, त्रासही होत नाही. आणि देव पण मला आज स्वच्छ करायचे होते. देवाचं भांडं पण खूप घाण झालं होतं. तर त्याच्यात पाणी राहिलं की ते खराबच होतं आहे. सारखं त्याला क्लीन करावंच लागतं आहे. आणि आज म्हटलं आज सुट्टी आहे तर देवांना पण छान पितांबरीने वगैरे घासून स्वच्छ करावं. म्हणूनच मी त्यांना खाली घेतलं होतं. अजून एक कुठली तरी भैया पावडर म्हणून मिळती, तर त्यांनी पण मी स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळेस स्वच्छ दिसतात आणि नंतर ते पांढरे डाग पडतात त्या पितळांच्या देवांवरती. त्याच्यामुळं मी तर पितांबरी सध्या तरी वापरते. आणि गणपतीला वगैरे पण थोडंसं कोलगेट वगैरे लावून घासावं म्हटलं. त्याच्यात पण मिनार आहेत, तर त्याच्यामध्ये पाणी वगैरे जाऊन, धूळ वगैरे जाऊन ते पण काळं होतं. तर असं आज देवघर पण स्वच्छ करायचं ठरवलं. दिवा वगैरे पण स्वच्छ घासून घेतला, देव स्वच्छ केले. देव वगैरे व्यवस्थित मांडून दिवा वगैरे लावला आणि फुलं वगैरे अर्पण करत होते. उन्हाळ्यापासून शक्यतो आता फुलं मिळायची खूप कमी झालं आहेत आणि फुलं मिळाली तरी पण ती खूप महाग पण आहेत आणि अशी सुकलेली पण असतात. त्याच्यामुळे मी तर शक्यतो झाडाला जेवढी येतात तेवढीच अर्पण करते. पण आणली होती आता मी खाली गेले होते म्हणून दुकानातून, तर तेच आता मी अर्पण करून घेत आहे. स्वामींना पिवळं फूल खूप आवडतं म्हणून त्यांना पिवळ्या झेंडूचं फूल वाहिलं होतं आणि शंकराच्या पिंडीवर पण पांढऱ्या शेवंतीचं फुल अर्पण केलं होतं. तर अशी छान अशी देवपूजा मांडून, फुलं वगैरे मांडून पूजा केली होती. तर खूप छान असं घरात प्रसन्न पॉझिटिव्ह फील होत होतं. आणि गॅलरीत पाहिलं तर लाल जास्वंदाला फुलं नव्हती, पांढऱ्या जास्वंदीला होतं. तर तेच आणून मी गणपती बाप्पांना अर्पण केलं होतं. छान अशी देवपूजा झाली. देवपूजा वगैरे आवरून घेतली आणि मग दारात थोडंसं सफाई करून रांगोळी वगैरे काढायची ठरवली. मी तसं तर नेहमी शनिवारी आणि गुरुवारी 2 दिवस दारात रांगोळी वगैरे काढते. तर गुरुवारी दत्तगुरूंचा वार असतो म्हणून आणि शनिवारी मिस्टरांना उपवास असतो म्हणून 2 दिवस दारात छान अशी रांगोळी काढली जाते. आणि छान बाहेरून आल्यानंतर रांगोळीकडे पाहिलं तर मन पण प्रसन्न होतं. घरात जातानाच पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन माणूस घरात जातो आणि कुणाची दृष्ट वगैरे पण लागत नाही. म्हणतात की दारात रांगोळी असेल तर दरवाजावर नजर जाण्याआधी दारातल्या रांगोळीवर नजर जाते. तर छान अशी रांगोळी काढून घेतली आहे. छोटीशीच काढली आहे. मोठी काढली तर मुलं ठेवत नाहीत, पण छोटीशी काढली तर ती राहती. आणि आज नाश्त्यासाठी छान असे मोड आलेल्या मुगाचे आप्पे बनवले होते. खूप छान टेस्टी क्रिस्पी झाले होते. पहिल्यांदाच ट्राय केले होते, पण खूप छान टेस्ट लागत होती. जर तुम्हाला पण रेसिपी असं पाहिजे असेल, मुगाच्या डाळीचे आप्पे, अख्खे पूर्ण मोड आलेल्या मुगाचे आप्पे करायचे असतील, तर रेसिपी म्हणून कमेंटमध्ये नक्की टाईप करा. तुम्हाला मी रेसिपी सांगून देईल. खूप छान होतात. लहान मुलं आवडीने खातात. मुगाची भाजी केली तर ते खात नाही, पण असं केलं तर खातात. संध्याकाळची दिवाबत्ती झाली आहे. छान असं दिवा वगैरे अगरबत्ती वगैरे लावून घेतलंय. तर दिवा वगैरे लावून मी रोज संध्याकाळी 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असते. तर तोच मी आज करताना तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करत होते. पाठीमागे नक्ससाठी टी व्ही पण लावलेला होता, तर त्याचा पण आवाज येत होता.
एक मनाला छान पॉझिटिव्ह फील होतं जर असं देवाचं नामस्मरण केलं तर. इतर धावपळीच्या जीवनात तर दिवसभरात टाईम भेटत नाही देवाचं नामस्मरण करण्यासाठी, पण असं संध्याकाळच्या वेळेला मी दिवा लावल्यानंतर नामस्मरण करते 108 वेळा. पारायण वगैरे पण करते, तेव्हापासून सवय लागली आहे की स्वामींचं जपमाळ वगैरे करायची. एक मनालाच कुठेतरी सुकून आनंद मिळत असतो. तर असंच माझं जप करायचं चालू होतं. आणि देव्हाऱ्यात पण स्वामी समर्थांची मूर्ती फोटो आहे, तर त्यात पण गायत्री मंत्र म्हटलेलं हे लावलेलं आहे. तर ते पण कंटिन्यू हळूहळू आवाजात घरात चालू असतं. खूप छान पॉझिटिव्ह फील येतं. जे या सेवेत आहेत त्यांना या सेवेचं महत्त्व पण माहीत आहे आणि मनाला किती छान आणि आनंद भेटतो ही सेवा करून हे त्या भक्तांना पण माहीत आहे, जे नित्यनेमाने स्वामी सेवा करतात त्यांच्यासाठी. केंद्रात वगैरे आता गेलेले मी तरी खूप दिवस झालं, जाणं होत नाही ते लांब असल्यामुळं, आणि नक्ष पण आजारी होता आणि मी पण आजारी होते, त्याच्यामुळं पण आता भरपूर दिवस झालं केंद्रात जाणं नाही झालं. तर माझी आता जपमाळ वगैरे करून झाली होती आणि छान असा स्वामींचा मी आशीर्वाद पण घेतला. दिवसभरात काही चुकलं असेल तर त्याची पण माफी वगैरे मागितली. नक्षला असं A फॉर ॲपल, B फॉर बॉल असं लावून दिलं आहे. तो टी व्ही पाहत बसला आहे आणि त्याच्या आधी असा घरात पसारा घातलेला आहे सगळ्या. 4 दिवसातून आज सुट्टी आहे तर किती वेळा घर आवरायचं झालं असेल हे सांगता येत नाही. खूप त्रास देतोय. सकाळच्या स्वयंपाकासाठी कणिक भिजवून ठेवलेली आहे आणि वरणाचं कुकर लावलेला आहे. वरण आणि चपाती आज सिंपल मेन्यू आहे. आजारी असल्यामुळे. का रे, काय पाहिजे? काय काय ते मोबाईल नाही पाहिजे दादा. हा, टॉईज देऊ का काढून तुला? चल. हे देऊ का ब्लॉक्स? अंदर हा बॉल घेऊन जा. इरेझर आहे त्याच्यात. इरेझर दाखव तुला देते. बस हा बॉल घ्यायचा, शेप बॉल. तर मोबाईल मागत होता नक्ष, म्हणून त्याच्यासाठी हे शेप्सचं बॉल काढून दिला होता बाहेर. आणि दुपारी थोडंसं आजारी असल्यामुळे जास्तच किरकिर करत होता, म्हणून त्याला इथं छान झोळी पण बांधली होती खिडकीत झोपेल म्हणून. तसं दुखत असेल तर त्याला झोळी लागतीच, इतर वेळेस तरी खाली झोपतो. आता मोठा झाला आहे पण असं आजारी असेल तर लागतीच झोळी त्याला. आणि असं त्याला शेप वगैरे मी आता विचारत होते की कुठला शेप आहे, कुठला शेप आहे. असं कॅमेरा चालू असेल तर अजिबात सांगत नाही, तसं विचारलं की पटकनी सांगतो कुठला शेप आहे, कुठला कलर आहे. तर त्याच्यात एकसारखे सगळे रेड कलर, ग्रीन कलर आणि पर्पल कलर बाजूला करत होता, सेपरेट करत होता आणि त्यांची गाडी करायची होती त्याला तयार. असं काही असेल तर थोडा वेळ, खूप जास्त वेळ नाही, कमीत कमी फक्त 5 ते 10 मिनटं तो असा खेळतो. नाही तर लगेच ते बाजूला फेकायचं आणि मम्मी मला दुसरं पाहिजे, नाहीतर मला मोबाईल दे, नाहीतर मला दुसरं टॉईज दे, काहीतरी पाहिजे असतं.
क्ले देत होते मध्ये मध्ये मी त्याला खेळायला, पण सगळ्या घरात तो क्ले कुठं पण चिटकून ठेवत होता, सोफ्याला, खुर्च्यांना. आणि मला जर लक्ष नाही राहिलं किंवा मला जर दिसलं नाही आणि ते जर ड्राय झालं ना, खूप विचित्र दिसत होतं, ते अक्षरशः घासून काढावं लागायचं. त्याच्यामुळे त्याला मी आता क्ले देणं बंद केलं आहे. तरी पण त्याला लक्ष झाल्यावर म्हणतोच तो, मला क्ले पाहिजे, क्ले पाहिजे. काय काय पाहिजे? कशाला? हे काय घेतलंय ना, तेवढं मोठं पसारा घातलाय ना बेडवर. मग आता अभ्यास करायचा. आता संध्याकाळ होत आली, अभ्यास करायचा आपल्याला. का? जुजू सोडायची का? का? आता संध्याकाळी बेडवर झोपायचं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे असे छान रोज व्हिडिओ पाहायला मिळतील. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि छान अशी कमेंट पण करा. तर भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. बाय बाय.